दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक तरुण मुलगा वाईट मार्गाला लागून आपल्या वडिलांचे पैसे घेऊन तो एका दूर शहरामध्ये निघून गेला. त्या ठिकाणी त्यांनी चैनबाजी केली, त्याच्या मित्रांबरोबर सर्व पैसा उडवला आणि त्यानंतर ज्यावेळेस पैसे संपले त्यावेळेस त्याचे सर्व मित्र त्याला सोडून निघून गेले आणि आता काय करायचं हे त्याला समजेना, कारण कुठल्या कामाची सुद्धा त्याला सवय नव्हती. तरीसुद्धा त्यांनी काम शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला काम मिळालं नाही. आणि मग एक दिवस त्यांनी त्याच्या वडिलांना पत्र लिहिलं. त्यांनी वडिलांना त्या पत्रामध्ये सांगितलं की मी चुकलो आहे, मला क्षमा करा आणि मी ह्या दिवशी ह्या गाडीने परत घरी येत आहे. आणि त्याचं घर जे आहे म्हणजे जे स्टेशन आहे त्याच्या अगोदरच ट्रेनमधून त्याचं घर दिसत असे. आणि मग त्यांनी त्या वडिलांना त्या पत्रामध्ये लिहिलं की मी येतानाच ट्रेनमधून आपल्या घराकडे मी बघेन. जर तुम्ही मला क्षमा केली असेल तर त्या झाडाला एक पांढरा रुमाल बांधा आणि मी येताना मी बघेन, जर पांढरा रुमाल मला दिसला तर मी समजेन की तुम्ही मला क्षमा केली, पण जर पांढरा रुमाल दिसला नाही तर मी तसाच पुढे निघून जाईन. आणि मग त्या ठरलेल्या दिवशी तो मुलगा ट्रेनमध्ये बसला आणि आपल्या घरी यायला निघाला. जसजसं त्याचं घर स्टेशन जवळ येत असते त्याची उत्सुकता वाढत चालली होती. आणि घर जवळ आल्यानंतर त्यांनी ट्रेनमधून बाहेर पाहिलं त्याच्या घराकडे आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्या झाडाला फक्त रुमाल पांढरा बांधला नव्हता, ते संपूर्ण झाड पांढऱ्या चादरीने झाकून घेतलं होतं. आमचा स्वर्गीय पिता जो आहे हा असाच आहे. आम्ही पापी असताना त्यांनी आम्हाला क्षमा केली, आम्हाला तारण दिलं. गरज आहे फक्त आमच्या पश्चातापाची. जे विश्वासणारे आहेत त्यांना त्यांनी त्याची मुले होण्याचा अधिकार दिला आहे. आम्ही कितीही पाप केलो असो, कितीही जर आम्ही चुकलो असो, परंतु खऱ्या अंतःकरणाने जर आम्ही पश्चाताप केला, मनापासून पश्चाताप केला, तर परमेश्वर आम्हाला क्षमा करतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 15वा अध्याय 7वं वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 15 and verse 7. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.